नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित भाग 1 चा जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा पूर्ण आढावा घेणार। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जे आयएमपी प्रश्न दिले होते, जे आपण सूत्र घेतले तेच प्रश्न आले होते। 100% सांगितलं तुम्हाला का हेच प्रश्न येतील। त्यामुळे मित्रांनो, चांगला पेपर गेले असेल अशी अपेक्षा ठेवतो। त्यापूर्वी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला आता वेगवेगळे व्हिडिओ बघणारे गणित भाग 2 चा पण व्हिडिओ लगेच येणार आहे। तो पण व्हिडिओ तयार करायचं काम चालू आहे मित्रांनो। त्याची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघून घ्या आणि आयएमपी प्रश्नाला टिक करून घ्या आणि चांगले मार्क नक्कीच मिळवा। चला मित्रांनो, डायरेक्टली सुरुवात करते। बघा आजची प्रश्नपत्रिका आहे। पहिला होता निश्चयकाची कोटी लिहा। याची कोटी किती होती? याची तर कोटी 2 येते। पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होतं। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे? हा प्रश्न मागच्या वर्षी ऍज इट इज आलेला, डायरेक्ट कॉपी पेस्ट आलेला आहे। बघा काय पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर होतं। पुढे बघा, खालील अंकगणितीय श्रेणीचा साधारण फरक लिहा। 4 4 दिले, काय T2 वजा T1 बरोबर आहे। मग 4तून 4 गेला किती उत्तर येतं? 0। म्हणजे डी ची किंमत आली, डी ची किंमत आली आपल्या डिफरन्सची 0, म्हणजे पर्याय क्रमांक डी चा। बघा पुढे काय, खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? काय कोणती संभाव्यता असू शकत नाही? तर ती संभाव्यता म्हणजे आपला असणारे पर्याय क्रमांक बी। काय तर दिलेलं जे उत्तर असेल आपल्याला ते एकाच्या वरती नसतं, बरोबर आहे। म्हणजे 1.2 1.5 हे नसणारे। तर मित्रांनो, जे पर्याय असं 15/10 म्हणजे काय तर आपलं उत्तर 1.5 येतं, म्हणून 1.5 ची संभाव्यता असू शकत नाही। पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर होतं। बघा काय पर्याय क्रमांक बी। चला पुढचा प्रश्न बघूया पटापट। जर 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11, तर x अधिक y ची किंमत काढा। मी काय सांगतो तुम्हाला, x अधिक y किंवा x वजा y येणार म्हणजे येणार, आला का नाही? बेरीज असेल x अधिक y त्याची बेरीज करा, वजा असेल त्याची वजाबाकी करा। मग आता इथं काय दिले? बेरीज दिले, म्हणून दोन्ही समीकरणाची काय केली आपण? बेरीज करून घेतली। 2x अधिक y बरोबर 7, x अधिक 2y बरोबर 11। मग 2x अधिक x बरोबर 3x, पुन्हा y अधिक 2y बरोबर 3y आणि 7 अधिक 11 बरोबर आला 18। मग आपल्याला माहितीये का तीनाच्या पाड्यामध्ये 18 येतात आणि 3 आणि 3ला भाग जातो, म्हणून 3 1 3 3 1 3 आणि 18, म्हणून आपलं उत्तर आलं x अधिक y बरोबर 6, बरोबर आहे। पुढे बघा, सेम आपण कॉपी पेस्ट प्रश्न आला होता, फक्त मागच्या वर्षी तिथं -2 होता, आता -4 टाकलाय। मंडळीचं थोडं डोकं फिरलं, पण मंडळींनी बरं केलं का आपल्याला चांगला 1 मार्क फुकाटचा दिला। बघा tn बरोबर tn वजा 4 या क्रमिकेचे पहिलं पद काढा। पहिले पद म्हणजे काय? T1। पहिले पद म्हणजे काय? T1। मग यांच्या जागी किती टाकायचा? 1 टाकायचा आणि उत्तर आपल्याला भेटणार आहे। मग काय येणार? 3 गुणिले 1। T1 बरोबर 3 गुणिले 1 वजा 4, 3 1 3 आणि वजा 4। मग 3तून 4 जात नाही, म्हणून 4तून 3 वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या आपली आहे ती म्हणजे 4 वजा 1 हे आपलं फायनल उत्तर आहे, बरोबर आहे। जीएसटी आयएन मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? फार जीव तोडून सांगायला तर जीव तोडून जायची वेळ आली आता। काय तर किती? 15 अंकाक्षर असतात। हे पाठ होता, आपल्या पाठ करून घेतलं होतं, बरोबर आहे। एकदम सोपा होता। पुढे बघा, 2 नाणी एकाच वेळी फेकले असतात। सांगितलं तुम्हाला, 1 नाणं फेकलं असतं, 2 नाणं फेकले असतात, परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार, काडीचा बदल होणार नाही, बरोबर आहे। मग याची काय आपला नमुना अवकाश काढायचा फक्त, म्हणजेच काय 2 वेळा छापा, 2 वेळा काटा, एकदा छापा काटा काटा छापा, म्हणजेच एकूण आपलं हे 4। नंबर ऑफ एस किती आला? 4 आला। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न होता समीकरणाचा आलेख करण्यासाठी। मागच्या वर्षी सेम प्रश्न आला होता, पण तो 1 मार्काला होता, आता 2 मार्काला टाकला। धन्य धन्य ते प्रश्न काढणारे लोक, त्यांच्यामुळे आपल्याला 2 मार्क सोपा भेटणार आहे। काय केलं आता बघा मित्रांनो, फक्त काय करायचं, x ची किंमत आहे ना ती काय करायची? समीकरणात टाकायची आणि y ची किंमत काढायची। बघा x बरोबर -2 घेतलाय, म्हणून -2 अधिक 2y बरोबर 4। मग हा -2 आहे, तिकडे गेले अधिक होईल, 4 अधिक 2 6, 2y बरोबर इकडे 6। मग हा y काय केला आपण, तर हा 2y, हा 2 इकडे गुणाकारात, तिकडे गेले भागाकारात, म्हणून 6/2। y ची किंमत आपली आली 3, इथं पटकन फेकून द्यायची आणि खाली -2 आणि 3 हे x आणि y चे आपले निर्देशक झाले। पुढे बघा, y ची किंमत 1 घेतल्यावर x ची किंमत किती येईल? मग बे की बे बरोबर, बघा x अधिक 2 गुणिले बे की बे बरोबर 4। मग 4तून 2 गेला, किती उत्तर आला? आपला 2 आला, म्हणून आपले निर्देशक झाले x ची किंमत 2 आणि हा 1 2 आणि 1। एकदम सगळ्यात सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो होता। काय सगळ्यात सोपा प्रश्न होता। बघा पुढे बघा, वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। काय? वर्ग समीकरणाचं सामान्य रूप ax वर्ग अधिक bx अधिक c, हे आपल्याला पाठ आहे। पुढे बघा, माझी मुळे 5 व 12 आहेत, म्हणजे अल्फा बरोबर 5 आणि बीटा बरोबर 12। पुढे बघा, मुळांची बेरीज, त्यांच्या मुळांची बेरीज 5 अधिक 12 17, बरोबर आहे। म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर 17। पुढे बघा, मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर काय? 12 गुणिले 5, तो किती? तर 12 पंचे 60 येतो।
आणि वर्ग समीकरण अल्फा आणि बीटा म्हणजे समीकरण असतं ते काय तर एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा हे वर्ग समीकरण आहे. पण ते त्याची फक्त किंमत लिहायची तुम्हाला, बरोबर आहे. मग एक्स वर्ग अल्फा अधिक बीटा 17 म्हणजे एक्स वर्ग वजा 17 एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा 60 म्हणजे एक्स वर्ग वजा 17 एक्स अधिक 60 हे याचं काय योग्य आणि राहील लास्ट फायनल उत्तर. बघा पुढे बघा कृती पूर्ण करायची ती काय बाजार भाव बरोबर काय दर्शनी किंमत अधिक आधी मूल्य दिले जागीच दिले 20 अधिक 4 24 शेअरची किंमत एकूण गुंतवणूक भागिले बाजार भाव एकूण गुंतवणूक आली 24,000 बाजार भाव दिला ना वरती काढला आपण 24 मग 24 ने याला भाग दिला 24 एके 24 आणि वरचे 3 शून्य तर चिपकून द्या झाला 1000 शेअर. सगळ्यात सोपं होतं. बघा पुढे बघा मित्रांनो एक सामायिक समीकरण सोडत होतं आपल्याला काय करायचं समीकरण x अधिक y बरोबर 3 3x वजा 2y बरोबर 4 या दोन समीकरणामध्ये मी सांगितलं तुम्हाला x आणि y ची किंमत समान असेल तर समान करा नसेल तर करून घ्या. मग आपण काय केलं पहिल्या समीकरणाला 2 ने गुणून घेतलं म्हणजे झाला 2x अधिक 2y बरोबर 6 झाला, बरोबर आहे. मग काय आला 2y आणि 2y सारखा आला मग यांची बेरीज केल्यानंतर 2y कट झाला इथं आणि काय 2x अधिक 3y 5 आला 6 आणि 4 10 आला. मग x ची किंमत हा 5 इकडे गुणा करा तिकडे गेले भाग करा x ची किंमत 2 आली आणि y ची किंमत या समीकरणात टाकल्यावरती x ची किंमत 2 टाकल्यानंतर y ची किंमत आपल्याला भेटते 1 अशी आपल्याला भेटून जाते. बघा एकदम सोपं होतं मित्रांनो. बघा पुढचं बघा वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडतो तुम्हाला. अवयव पद्धतीने काय करायचं होतं मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये तर अशी संख्या शोधा का त्यांचा गुणाकार 13 येतो आणि त्यांची बेरीज 14 येते. आज वादाचं काहीच ताण दिलं नव्हतं तुम्हाला, बरोबर आहे. मग 13 की 13 13 आणि 1 14 मग झाला m वर्ग अधिक 13m अधिक 1m अधिक 13 बरोबर 0 म्हणून याच्यातून एक कंस बाहेर काढला 1m आला कंसात राहिला m अधिक 13 अधिक 1 पुढच्या कंसामध्ये एक कॉमन घेतला राहिला m अधिक 13. मग m च्या किमती काय येणार तुम्हाला काय सांगतो अधिक असेल तर वजा होईल आणि वजा असेल तर अधिक होईल म्हणून आपले दोन्ही घटक जे फॅक्टर होते आपले अवयव ते अधिक होते म्हणून उत्तर आलं m बरोबर वजा 13 m बरोबर वजा 1. समजते. पुढचं बघा अंकगणितीय श्रेणी एकदम तोंडपाठ उत्तर पाहिजे 115 हे 10 वेळा उदाहरण झालं होतं. a ची किंमत 7 d ची किंमत 13 वजा 7 म्हणजे 6 t 19 ची किंमत काढायची मग 7 अधिक a म्हणजे 7 आणि d म्हणजे 6 मग n ची किंमत 19 वजा 1 गुणिले 6 19 म्हणजे गेला 18 18 गुणिले 6 108 108 आणि 7 115 संपला विषय. एकदम आयएमपी उदाहरण होतं. पुढे बघा एका शेअर 2000 रुपये बाजारभावात विकला त्यासाठी दलाली 0 पॉईंट द्यावे लागतो तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती. दलाली बरोबर काय सूत्र आहे तर बाजारभाव गुणिले दर, बरोबर आहे. मग 2000 गुणिले 0.5 भागिले 100 का 100 का कारण त्याची टक्केवारी म्हणून दिले. मग काय केलं याच्यामध्ये याला जर सोडलं आपण तर आपल्याला उत्तर भेटेल 10, बरोबर. 2 शून्य कट गेले 20 गुणिले 5 20 100 एक शून्य घर माग 10. मग शेअरची किंमत बाजारभाव वजा दलाली मग काय केलं 2000 वजा 10 घेतला तर 1990 आपलं काय आलं फायनल उत्तर आलं. बघा मित्रांनो तुमचे उत्तर किती आले मला ते कमेंट मध्ये कळवा आणि त्यापूर्वी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करा कारण गणित भाग 2 चे आयएमपी प्रश्न मी टाकणार आहे आणि ते सर्वांजवळ पोहोचले पाहिजे. लक्षात घ्या तेच प्रश्न करा तेच सूत्र करा 100% तुम्हाला 30-35 च्या वर 30 मार्क मिळतील असं आश्वासन आहे मित्रांनो. पुढे बघा पुढचं तुम्हाला मध्य काढायचा होता त्याच्यानंतर खालील प्रश्न जर बघितला आपण कोणतीही एक कृती पूर्ण करायची होती. बघा एकूण गुंतवणूक बरोबर काय तर शेअरचा बाजारभाव गुणिले शेअरची संख्या. मग शेअरचा बाजारभाव 120 आहे शेअरची संख्या किती आहे 300 मग 12 36 आणि वरचे 1 2 3 शून्य देऊन टाका झाले 36,000, बरोबर आहे. लाभांश प्रति शेअर काय दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर सूत्र लिहायची गरज होती डायरेक्ट दिले तुम्हाला. मग किती आहे दर्शनी किंमत 100 आहे लाभांशाचा दर किती आहे 7 आहे म्हणून भागिले आपण काय घेतो 100 घेतो टक्केवारी असते 100 घेतो 100 उडाला राहिला किती 7 म्हणून लाभांश प्रति शेअर आला 7. एकूण लाभांश किती 300 गुणिले 7 फक्त त्याचा गुणाकार करतात 3 7 21 आणि उरलेले 2 शून्य देऊन टाका झाला 2100 2100 एकदम सिंपल. पुढे बघा परताव्याचा दर काय मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100 मग 2100 भागिले 36,000 गुणिले 100 हे काय करा 2 2 शून्य इकडे कट करून टाकले वरचा एक शून्य इकडे एक कट आला काय 2100 भागिले 36 आला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 5.83. किती भेटणार आहे 5.83 म्हणजे 8 हे टक्के आपल्याला योग्य उत्तर भेटणार मित्रांनो. चेक करून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या डझंट मॅटर इट. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा बघा हा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं 100% येईल म्हणून अंकाची पुनरावृत्ती न करता 100% येईल म्हणून नशीब यावर्षी 3 मार्काला आलाय किती चांगलं नशीब. बघा काय नमुना अवकाश काढतात पुनरावृत्ती म्हणजे तोच अंक घ्यायचा नाही. मग 2 3 5 मध्ये 2 आणि 2 घेऊ चाललं का नाही 22 मग काय येणार 23 25 32 आणि इथं मध्ये येणार 35. एकूण संख्या किती झाली आपल्या 1 2 3 4 आणि 5 आणि 6 त्यानंतर त्या संख्या विषम असणे
विषम संख्या असणार। विषम संख्या कोणत्या असतात? 3, 5, 7, बरोबर आहे। मग याच्यामध्ये काय बघा, तर सगळ्या 5 आणि 3 हाती, मग इथं किती येणार? पुन्हा 35। इथं किती उत्तर येणार मित्रांनो? 35 येणार। या संख्या एकूण दिसतात आपल्या कंसामध्ये बॉक्स धरून 4 आल्या। मग पी ऑफ ए तुम्हाला बोललो होतं का हे सूत्र पाठांतर करा, संबोधित येणार म्हणजे येणार, आलं का नाही? मग पी ऑफ ए काय? तर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस। मग नंबर ऑफ ए आपला 4 आहे, त्याला उचलला इकडे घेतला, 4 भागिले 6, आणि दोनाच्या पाड्यामध्ये 4 येतो, 6 येतो, म्हणजे बे दुने 4 आणि बेत्रिक 6। खालच्या चौकटीमध्ये 2 भागिले 3 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढे बघा, क्रॅमरच्या पद्धतीने काय 12, 32, 13 या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडत होतं। दोन्ही समीकरण घ्या, एका खाली एक लिहून घ्या, त्यांना काय करा? नंबरिंग करा। मग आपण डी, समजा आता डी ची किंमत काढायची तर 12 घ्यायचंय, बरोबर आहे। मग 1 चे सगळे कॉलम मध्ये 4, 3, 3 आणि -2 याचा तिरकस गुणाकार, 4 गुणले -2 वजा 3 गुणले 3, 3 त्रिक 9, 4 दुने 8 आणि वजा चिन्ह, पुन्हा -8 -9 वजाची काय होते? बेरीज होते, म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे -17, बरोबर आहे। त्याच्यानंतर जर समजा x ची किंमत काढायची, dx भागिले d, बरोबर आहे। मग dx ची किंमत अगोदर काढून घ्या। dx चं सूत्र काय आपलं? 32 आहे, म्हणजे 3चे सगळे घटक आणि 2चे घटक। मग 18, इकडे 5, इकडे 3, इकडे -2, मग 18 गुणिले -2 वजा 5 गुणिले 3, मग 18 दुने 36 वजा 36, हा वजा तसाच, 5 त्रिक 15, 36 आणि 15 होतात 51, मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून -51। x ची किंमत काढायची आपल्याला, तर -51 भागिले -17, तर आपलं उत्तर भेटणार आहे 3 भेटणार आहे, बरोबर आहे। याच पद्धतीने तुम्ही y ची पण किंमत काढू शकत होता। पुढे बघा मित्रांनो, सूत्राचा उपयोग करून काय करायचा? ax वर्ग अधिक bx ची तुलना करा, a ची किंमत त्याच्यावरून 1, b ची किंमत -2, c ची किंमत -3 आणि b वर्ग वजा 4ac ची किंमत अगोदर काढा, नाही जमलं तर डायरेक्टली सूत्रात काढा। आणि सूत्र आपले -b करणे अधिक करणीमध्ये b वर्ग वजा 4ac भागिले 2 याच्यात टाका, तुम्हाला कोणतीच अडचण नाही। बघा खाली पण यांचा संभाव्यता तुम्हाला काढायची होती मित्रांनो, तेच सूत्र पुन्हा तेच वापरायचं होतं। पुढे बघा, खाली मध्यक काढायचं होतं तुम्हाला। मग मध्यकचं काय सूत्र आहे आपल्याला? बघा मध्यकचं काय सूत्र आहे? तर l अधिक कंसात n भागिले 2 वजा cf भागिले f गुणिले h याचं सूत्र होतं। या पद्धतीने टाका, तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जाणार होतं। बघा, अतिशय सोपी प्रश्नपत्रिका होती। तर मित्रांनो, किती मार्क तुम्हाला मिळालेत मला एकदा कमेंट मध्ये नक्की कळवा, किंवा तुम्हाला किती मार्क मिळू शकतात कमेंट एकदा नक्की करा। पेपर कसा गेलाय, आणि शेवटी तुम्हाला बघा समीकरणाचा आलेख काढायचा होता, हा पण प्रश्न झाला होता बऱ्याच वेळा, बरोबर आहे, तो पण महत्त्वाचा होता। आणि त्याच्यानंतर बघा, रक्तगट तपासणी शिबिर दिले, प्रत्येक केंद्रीय कोणाचं माप काढायचं होतं तुम्हाला, या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला 100 मिळते। मग ए चं माप काढा, ओ चं काढा, ए बी चं काढा, बी चं काढा। समजा ए चं काढलं तर 20 भागिले 100 गुणिले 360, 0 0 कट गेला, तर पुन्हा काय केला? 20 भागिले 10 आला, यांनी याला भाग देऊन टाकला, तर उत्तर आपल्याला 72। ए बी चं बघा उत्तर काढलं आपण 18 येते, बी चं 108 येते, आणि त्याच्यानंतर ओ चं जर आपण काढा गेलो तर 162 उत्तर योग्य उत्तर मित्र येते। बघा, योग्य उत्तर आपल्याला मित्रांनो भेटून जाणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पूर्ण व्हिडिओ मधून बघितले, जे ऑब्जेक्टिव्ह किंवा मेन प्रश्न आहेत ते बघितले आपण। प्रयत्न करा का चांगला तुमचा अभ्यास झाला असेल आणि चांगल्या प्रकारे तुमचा पेपर गेला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो एकदा आपल्या मेहनतीसाठी आपल्या चॅनलसाठी एकदा सबस्क्राईब करा, आणि एकदा आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा पेपर कसा गेला। आणि गणित भाग 2 चा व्हिडिओ येते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा, कारण तुम्हाला मेन IMP 30 ते 35 मार्क कसे मिळून देणार हे तुम्हाला आपलं चॅनल उपलब्ध करून देणार आहे। भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। टेक केअर, चांगला अभ्यास करा, लोड घेऊ नका, आणि पुढच्या पेपरची तयारी करा। थँक्यू।